विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि एनटीएवर गंभीर आरोप केलेत। यूजीसी नेट परीक्षेच्या समाजशास्त्र विषयाची 100 पानांची प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा दावा त्यांनी केलाय। ही गोपनीय माहिती फक्त एनटीएकडेच उपलब्ध असते आणि अनेक राज्यांमध्ये हा पेपर कसा विकला जात आहे याचा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊयात सविस्तर। तर नीट पेपर फुटीच्या काही आठवड्यानंतर आता यूजीसी नेट परीक्षेच्या अगदी आधी 100 पानांची एक पीडीएफ प्रसारित झाली। यूजीसी नेट परीक्षेच्या अगदी आधी 100 पानांची पीडीएफ प्रसारित झाली आणि ही पीडीएफ त्या प्रश्नपत्रिका सेटिंगची आहे जी फक्त एनटीएकडे उपलब्ध असते। पीडीएफ मधील जवळपास 90 प्रश्न समाजशास्त्राच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळतात। तर 30 प्रश्नपत्रिका 2.25 लाखांना बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमध्ये विकली जात होती। याच नेटवर्कने सीएसआयआर नेट, एचटीईटी आणि एडीए यासारख्या आगामी परीक्षांचे पेपरही फोडलेत। नीट आणि नेटमध्ये वारंवार समोर आलेल्या घोटाळ्यानंतर हे मोदी सरकार डोळे मिटून झोपलेलं आहे। लाखो विद्यार्थ्यांची रात्रंदिवस जागून केलेली वर्षांची मेहनत याच्यासाठी काहीही महत्त्वाची नाहीये। संपूर्ण देशाला माहिती आहे की पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांकडून कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीची किंवा कारवाईची अपेक्षा करणं व्यर्थ आहे। चौकशी होणार नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही आणि बदलाचे एकमेव साधन आमचा एकत्रित आवाज आहे। देशभरातील विद्यार्थ्यांचा आवाज जो भारतामध्ये शिक्षण क्रांती घडवून आणेल।